धन्यवाद, धन्यवाद. यस भारतीय जनता पार्टी प्रभाग 26 यांचं आयोजन एक दमदार आयोजन. मी म्हणते बऱ्याच वर्षानंतर मागच्या महिन्यात मी म्हणते बाल्यामांची स्पर्धा केली. टफची मॅचेस होत्या. म्हणजे म्हणते ही 4थी-5वी माझी अंडरआर्मची शक्यता. अंडरआर्मला मी जात नाही. अरे हे फास्ट क्रिकेट आहे. दमदार आयोजन करावे बॉक्स क्रिकेट. खरं म्हणजे मला बॉक्स ओपनच्या पण ठेवता येतील. येस करावे गावच्या यात्रेनिमित्त हे जागरण चांगलं आहे मात्र. जागरण चांगलं आहे. तर हॅप्पी आणि अनिल स्मृती असा हा विद्यमान. अनिल स्मृती वन द टॉस डिसाइडेड टू फील्ड ना, फील्ड पसेस. तर पहिला जोडा रुपेश भोईर एक अतिशय विस्फोटक फलंदाज आणि नॉन स्ट्रायकर असतील आदेश तांडेल. 5 की 4 ओव्हरची 4 ओव्हरची 4 बॉलर म्हणजे जवळजवळ 16 चेंडू टाकण्यात येतील. कारण हे अंडरआर्मचे सर्व 24. चला पहिला गोलंदाज छोटा क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. करावी बॉक्स क्रिकेट लीग या स्पर्धेचे दमदार आयोजक विद्यमान नगरसेवक रेखाताई म्हात्रे आणि माजी नगरसेवक कार्यसम्राट विनोदजी म्हात्रे यांचं जबरदस्त योगदान. चला रुपेश भोईर स्ट्राईक रोटेट पहिला चेंडू तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो येस ब्लॉकरमध्ये चेंडू हलक्या त्याला पुश केलाय. चेंडू गेलाय शॉर्ट कव्हरच्या दिशेने. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 वर. रुपेश भोईर स्ट्राईकला रुपेश, आदेश नॉन स्ट्रायकरला भोईर आणि तांडेल अशी ही जोडी. ओहो चांगला चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त इन स्विंगर. कटरचा वापर पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या बिनबाद 1 1 फॉर नन. ओहो येस पुन्हा एकदा मिडॉनला फॉलो थ्रू मध्ये गॅदर केलाय. जबरदस्त बॉलिंग अटॅक भन्नाट मारा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथ. संघाची धावसंख्या फक्त इनमेन 1 धाव आफ्टर 3 डिलिव्हरीज. आणि हा मिडॉन पुन्हा 10 आणि जमते 4 धावा. आहे चांगला फटका दमदार स्ट्रोक आणि षटक क्रमांक पहिलं फिनिश ना. अजून 2 बॉल. येस धावा झाल्या 5 वर. पहिला दमदार चौकार जबरदस्त ऑन ड्राईव्ह रुपेश भोईर यांच्या पठडीमधला. हो ऑन द राईज. आणि लास्ट डिलिव्हरी पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकात 5 चेंडूमध्ये 5 धावा. दमदार गोलंदाजी केली. ओहो आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त फटका आणि मिळते 4 धावा. संघाचा टोटल स्कोर झालाय 9 वर. षटक क्रमांक पहिलं फिनिश. 6 चेंडू 9 धावा. एकही विकेट नाही असं बॉलिंग ॲनालिसिस पृथक्करण बॉलिंग विश्लेषण. अच्छा अच्छा मुरुगन फ्रॉम केरला. चला नवीन गोलंदाज संगम. ओहो नो बॉल. फुलटॉस डिलिव्हरी. 1+1 2 धावा मिळते. संघाची धावा झाल्या 11 वर 11 रन्स. संगम पहिला चेंडू नो बॉलचा इशारा. 1+1 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या मुसंडीमध्ये आला 11. प्रभाग 26 यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दमदार आयोजन. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग एक्स्ट्रा कव्हरला चेंडू क्लिअर केला. आणखीन एक दमदार चौकार. रुपेश भोईर मात्र याची दमदार बॅटिंग. धावा झाल्या 15 वर 15 रन्स. बिनबाद 15. दमदार सलामी. आणि हा यस पुन्हा एकदा आणखीन हो चांगली फिल्डिंग. एक्स्ट्रा कव्हरला 4 धावा. बाउंड्री बघूया त्याला चकून गुंगारा दिला. धावा झाल्या 19 रन्स. येस सलग सलग तिसरा चौकार. रुपेश भोईर दमदार बॅटिंग. तर रुपेश भोईर आहे एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. नेहमी रेग्युलरमध्ये याचं बरंचसं योगदान. आणि हा म्हणतंय वाईटचा इशारा. दिशाहीन गेंदबाजी आउटसाईड द ऑफ स्टंप. संघाची धावसंख्या झाली 20 वर 20 रन्स. ओहो स्ट्रेट ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये गॅदर केलाय. चांगली फिल्डिंग.
येस अंडरमधून ओव्हरमध्ये आलेला आहे. आणि हे पहिलं बेस आहे बघूया. कारण म्हणजे धारावीचे बरेच प्लेयर अंडरम पहिले जे धीरज भोईर असतील, पहिले अंडरम त्यांनी चालू केले, नंतर क्रिकेट. येस रुपेश कलंबोली. हां, तेव्हा फायर ब्रिगेड अग्निशमन दल त्यांचे पिताश्री बंशीधर भोईर ज्यावेळी होते, तेव्हा त्यांनी ती प्रस्तावना केली ती. हो, चांगला फटका मिडॉनला. येस दुसरं ओव्हर फिनिश. 12 चेंडू संघाची धावसंख्या 23 ना? 20 धावा. 4 बॉल डॉट लगातार. चांगली गोलंदाजी. अप्रतिम बॉलिंग अटॅक. मुरुगन. येस बंधू, छोटे बंधू. ओहो! ग्रेट डिले, सुपर बॉलिंग. आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. मुरुगन यांचे बंधू, छोटे बंधू पनाली. सलग 3 दिवस ही स्पर्धा चालेल. हो, येस पुन्हा एकदा चेंडू हलक्यात त्याला पुश केला, शॉट मिड विकेट. बॅकपास कोहली यांच्यामधून आदेश तांडेल सलामीची जोडी मैदानामध्ये तैनात. इकडे रुपेश भोईर ज्यानं दमदार बॅटिंग केली, चांगले स्ट्रोक्स लगावले. आणि हा येस पुन्हा हलक्यात त्यानं कव्हर पॉईंटला चांगली फिल्डिंग. एक धावामुळे संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. 23 धावा बिनबाद 23. अफलातून सुरुवात. ट्रिमेंडस स्टाफ फ्रॉम बोथ दी ओपनर्स मिस्टर रुपेश भोईर आणि आदेश तांडेल. अतिशय दमदार बॅटिंग. प्रेक्षक लाईव्ह यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. आणि हा येस पुन्हा एकदा मिडॉनला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग पन्नाली. आणि हा येस आउटसाइड द दिशाहीन मारा. स्वैर मारा. एक धावेचा इशारा. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 24 वर. बिनबाद 24. अशी दमदार सलामी. खरं म्हणजे इथं अंडरमचं नेहमी मोठं खेळतात ना. हो ब्लॉकरमध्ये चेंडू. फिल्डिंग चांगली केली. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी खोदून काढला होता. आणि लगातार 6 चेंडू निर्धाव डॉट बॉल. याला म्हणतात बॉलिंग अटॅक. आणि हा या स्ट्रेट ड्राईव्ह ओ दी रो. आणि मिळते 4 धावा. चांगला फटका, दमदार स्ट्रोक. संघाची धावसंख्या मुसंडी माई. संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. धावसंख्या बिनबाद 28. अशी दमदार सलामी. धुंद फुंद बेधुंद सुरुवात. रुपेश भोईर दमदार बॅटिंग. लास्ट डिलिव्हरी इन दी थर्ड ओव्हर. येस त्या दरम्यान जर चेंडू हरवला फुटला तर नवीन चेंडू सप्लाय करण्यात येईल. याची नोंद घ्या प्लीज. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. बऱ्याच कालावधीनंतर करायमध्ये पहिल्यांदाच ही बॉक्स क्रिकेट. चांगलं मैदान समोरच. 1990 त्याच्यानंतर हे आयोजन. आणि समोरच आमचे गणपतीचं अतिशय आराध्य दैवत हिंदू धर्मियांचे. अतिशय चांगला परिसर. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका. 4 धावांसाठी लॉंग ऑनला चेंडू क्लिअर केला. संघाचा टोटल मट धाव झाल्या 32. 32 रन्स बिनबाद 32. आदेश तांडेल. थर्टी टू. हो येस मिड ऑफ. एक धावामुळे संघाची धावसंख्या 33. 3 वर 3. खरं म्हणजे ओव्हरऑलपेक्षा इथं एक्सरसाइज जास्त आहे ना. धावपळ जास्त आहे. नजर. तर हा फास्ट गेम आहे. आणि हा दिशाहीन पुन्हा एकदा गेलाय बिहाइंड द विकेट. इथं डिक्लेअर आहे ना. 1+1 2 धावा मिळतील. येस धावा झाल्या 35. आणि हा येस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. आणि 4 धावा मिळतील. रुपेश भोईर. खरं म्हणजे अंडरमने ज्यानं क्रिकेटचे प्राथमिक धडे घेतले त्याच्यानंतर हे जबरदस्त क्रिकेट. पुन्हा एकदा चेंडू हव्या. हो चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. बॅटची लिडिंग एज परंतु 1 टप्पे गेलेला आहे.
संघाची धावसंख्या 39 ऑन द स्कोरबोर्ड. आउटसाइड द लेग स्टिक दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा, दिशाहीन मारा. एक धावेचं समर्थन. संघाची धावसंख्या नेऊन दिली 40वर. बिनबाद 40 अशी जबरदस्त सलामी देताना रुपेश भोईर इज ऑन फायर. आणखीन एक धाव सलग बरे चौकार. खरं म्हणजे ऑफसाईड आणि ऑनसाईड. धावा झाले 44. रुपेश भोईरमध्ये याची दमदार फलंदाजी. जवळजवळ म्हणते वैयक्तिक 33 म्हणजे 1/3 त्यांनीच केली आहे जवळजवळ. आणि ह्या दिशाहीन 1+1 2 धावा मिळतील. पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+1 46. अहो अरे हात घातला नाही. एक्स्ट्रा कव्हरला वास्तविक फिल्डिंग झाली असती. धावा झाल्या अर्धा शतक क्रॉसनं 50. नाही नाही कॉमेंट फास्ट. कॉमेंट फास्ट. आणखीन एक चौकार. रुपेश भोईरमटे आज अर्धशतक झळकवणार. धावा इज बॅटिंग ऑन 41. जबरदस्त फलंदाजी आणि स्कोर झाले तब्बल 54 आणि जिंकण्यासाठी म्हणजे 55 धावांची गरज. 41 धावांची रुपेश भोईर यांची जबरदस्त योगदान. मॅरेथॉन इनिंग, वादळी फलंदाजी. येस आहे धन्यवाद. येस 55 धावांची गरज. येस पहिला जोडा मैदानामध्ये झाल्यावर 55 धावांचं आव्हान टार्गेट. यानंतरची आगामी मॅच असेल लढत या चला दोन्ही संघाचे कॅप्टन आहे प्लीज. नेक्स्ट मॅच विल बी याच्यातला विनर मागच्या सामन्याचा विनर आणि याच्यातला अपराजित टीम. बेस्ट अगेन्स्ट बेस्ट जिंकण्यासाठी टार्गेट दिल्या 55 धावांची गरज. पहिला जोडा, पहिली सलामीची आरंभीची जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन आणि पहिला गोलंदाज बॉलिंग मार्क तयार. आदेश तांडेल, रुपेश भोईर कीपर ज्याने कुठल्या तब्बल 41 धावा दमदार बॅटिंग केली. चला पहिला जोडा सलामाचा फलंदाज संगम आणि धीरज. सलामीचा फलंदाज संगम, नॉन स्ट्रायकरला धीरज. काका कसं आहे ना, ह्या मॅचेसचा आता हा जो पूल चालू आहे ना, प्रभागातले 8 संघ खेळत आहेत. काल ग्रामीण गटातले 8 संघ खेळले. महिलांच्या 8 टीमचा आज आपण दिवसा खेळवल्या आहेत आणि उद्याच्या दिवसामध्ये गावातील 8 संघ म्हणजे आपल्या इंटर क्रिकेटला देखील खेळ खेळताना बघायला मिळेल. नक्कीच. आणि मे महिन्यामध्ये एक फुल्ली ओपन ऑल इंडिया. ऑल इंडिया म्हणजे मुंबई, पालघर, ठाणे, भिवंडी. कारण गेल्या वर्षी मी वाटते उरणला केली होती. ऑल इंडिया होती. चांगले दमदार आहे. 1 लाख बक्षीस होतं. मॅन ऑफ द सिरीज बाईक होती. चला आदेश तांडेल पहिला गोलंदाज. षटक क्रमांक पहिला चेंडू फेस कर देईल संगम. ओहो यस पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग ऑन साईडला. डॉट बॉट डॉट डिलिव्हरी करावे. बॉक्स क्रिकेट क्लिप. आणि हा यस पुन्हा एकदा जाईल चेंडू. चांगली फिल्डिंग परंतु चेंडू गेलाय. थांबा 1 डे की 4. तर एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 55. निर्णय हा अंतिम असेल. फिल्डिंग चांगली केली होती.
एकदा स्पीडअप. जो अंपायर निर्णय देते तुम्हाला मान्य करावा लागेल. कुठल्या प्रकारचा वादंग माजू नका प्लीज. गदारोळ, कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन रेज करू नका अगेन्स्ट द अंपायर. येस, चांगली फिल्डिंग. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. येस, धीरज डावकऱ्याचा फलंदाज. ओहो, ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग आउटसाइड द स्टंप. कटरचा वापर. चेंडू राहिला खाली. बॅट्समनला समजला नाही, चेंडू गेला निघून. हो हो, चांगली फिल्डिंग. याच्यात मात्र नजर क्लिअर पाहिजे मात्र. आणि हा येस, थांबा, हे 4 धावा आहेत. जबरदस्त ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफ. धावा झाला 7 वर. 7 फनान 55 धावांची गरज. पहिलं षटक प्रगती पदावर. नो बॉल, नो बॉल. फुलटॉस. येस, चेंडू गेला मिड ऑफला. येस, आदेश तांडेल. येस, पहिलं षटक संपुष्टात. 7 धावा. 55 धावांची गरज. 48 पाहिजे. किती? 18 मध्ये 48 म्हणजे जवळजवळ 16चं टार्गेट आहे. इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. क्लीन बॉल, त्रिफलाचित. आणि मोठे संगम. बॉलर्स नेम रुपेश. त्याचं नाव काय? बॉलर्स नेम विशाल. संगम याचे एक्झिट. आणि नवीन बॅटर कुलदीप. ओहो, चांगला फटका, दमदार स्ट्रोक. गोळीच्या वेगाने चेंडू निघून गेलाय. काऊ कॉर्नर. 4 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर झालाय 12 वर 11 वर. 1 बाद 11. या कृपया कुठल्या प्रकारचा आर्ग्युमेंट करू नका प्लीज. ना रिव्ह्यू वगैरे काय नाही. अंडरआर्मच्या मॅचमध्ये कसला रिव्ह्यू आहे? रिव्ह्यू आहे का? अच्छा अच्छा, 2 रिव्ह्यू आहेत. जरा पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. कुठेतरी स्टेप स्टेप करायची आहे. बरोबर ना निलेश? 4 स्टेपचा नो चेक करायचा आहे आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तिची न्याहाळी पाळणी केली जाईल. आपली घरची वाहिनी, प्रेक्षक वाहिनी आता मात्र ही त्याची न्याहाळी करताना बघायला मिळत आहे. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. येस, फेअर डिलिव्हरी. चला चालू करा लगेच. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. येस, लाईव्ह चेक केलाय बघूया. थर्ड अंपायरचा निर्णय हा चेंडू वैध होता. चला बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक 2 प्रगती पदावर. धावा झाले 11. 11 रन्स फॉर द 1 विकेट. 16-44. हो हो हो, काय भन्नाट चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. आउटसाइड दी ऑफ स्टंप. चेंडू जवळजवळ मीटरभर घुमला. काय जबरदस्त डिलिव्हरी. खरं म्हणजे किपिंग. खरं म्हणजे हे फुटवर्क याच्यात चांगलं पाहिजे. पदल आलीत ते चांगलं पाहिजे अंडरआर्ममध्ये. जर तुमची आय साईट, दृष्टी आणि पदल आलित्य खरा याचाही हा गेम आहे. बरोबर की नाही? फुटवर्क अँड आय व्हिजन, आय साईट. ओहो, येस, मिडॉनला अफलातून फिल्डिंग. डॉट बॉल, डॉट डिलिव्हरी. 2 balls to go in the second over. हो, पुन्हा एकदा. हो, व्हॉट अ बॉलिंग. काय भन्नाट चेंडू. अफलातून डिलिव्हरी. पुन्हा एकदा आउटसाइड द स्टंप. लेगचा बॉल. आपला वलविण्याची जी किंमत या लास्ट डिलिव्हरी. पुन्हा एकदा. हो हो, 4 लगातार डॉट. आता मात्र 12 चेंडूमध्ये पाहिजे. 44 म्हणजे जवळ 22 धावांची गरज प्रति षटकामाग. अतिशय मुश्किल, कठीण, अशक्य प्राय आव्हान. हे जिंकण्यासाठी 22 धावांची गरज प्रति षटकामाग. नवीन गोलंदाज रोहित होंडो. ये देखो किती झाले धावा टोटल? 3 धावा झाल्या. 14 रन्स. 41 धावांची गरज. 12-41. 20.50. 20.5 धावांचं टार्गेट.
येस राईट आर्म डाऊन द विकेट. आणि हा येस पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक ऑन साईडला लॉंगॉनच्या डोक्यावरून मिळते 4 धावा. अशी जर बॅटिंग केली स्कोर इज 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज म्हणजे 11 मध्ये 11 बॉल्स टू गो रिक्वायर 37 रन्स. काय रे, काय साकपडा आहे का काय आहे? देवर आले जेजोरी. आणि हा येस पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू गेला ऑन साईडला. येस गावदेवी मातेच्या यात्रेनिमित्त खरं म्हणजे हे स्पर्धेचं आयोजन आहे. 19 सालाबाद प्रमाणे अशा स्पर्धा तुम्ही ठेवा. चांगले दमदार आयोजन. ओहो आउटसाइड द पुन्हा द ग्रेट डिलिव्हरी सुपर बॉलिंग. बॅट्समन थांबा फलंदाज. येस आउट. बॅट्समन इज आउट. चांगलं गोटीने. चला सेकंड विकेट फॉलन. धन्यवाद धन्यवाद. येस नवीन बॅटर जाईल अक्षय कडू. 18 रन्स 19. जिंकण्यावेळी 36 धावांची गरज. अक्षय कडू नवीन फलंदाज. क्या बात आहे. 4 धावा स्ट्रेट ड्राईव्ह. गोलंदाजाच्या डोक्यावरून पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक 23 धावा. पहिलं षटक फार मागत पडलं. त्या षटकामध्ये धावा आल्या असतात कदाचित. अजूनही वेळ निघून गेलेली नाही. एक धावा मिळेल. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 25 आणि 24 आणि जिंकण्यासाठी पाहिजे अजून 31 धावांची गरज. 31 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. हो ग्रेट फिल्डिंग. चांगली फिल्डिंग. अतिशय फास्ट गेम. धन्यवाद डीजे. धन्यवाद, यानंतर yes. आपण विनंती करूया प्रवीण एट संघाच्या संघनायकाला आपण रेडी राहायचं आहे आणि त्यानंतर यस कालच्या 1+1 दिवसामध्ये 2 धावा मिळतील. नो बॉल की वाईड. नो बॉलचा इशारा. 1+1 2 धावा मिळतील. यस काका कालच्या दिवसामध्ये सिवूड चॅलेंजर्सने पहिल्या पूलमधून बाजी मारली. त्या संघाला देखील Yes. आपण कॉल देऊया. आपण देखील सज्ज राहायचं आहे. नंतर आपण त्यानंतर आपला क्वार्टर फायनलचा सामना खेळवणार आहोत. यस काका. येस पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. एकही धाव नाही. (26) धावा झाल्या 30. जिंकण्यासाठी अजून 25 धावांची गरज. उर्वरित बॉल आहेत ते. उर्वरित समीकरण 4 बॉल. येस जवळजवळ सामन्याचा निकाल क्लिअर केलेला आहे. दारुण पराभव 3 मध्ये 21 सात्विक 21. अरे याच्यामध्ये काही षटकार नसतो ना. ओनली बाउंड्री. त्याच्यामुळे षटकार मारण्याचा इथं उपयोग नाही. एक बॉलमध्ये म्हणजे खरं म्हणजे हा दारुण पराभव. हो हो. आणि हे अशा प्रकारे डाव संपलाय आणि या सामन्याचा हिरो अर्थात नो डाऊट 41 धावांची झुंजार मॅरेथॉन इनिंग वादळी फलंदाजी ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर मला इथं बोलवलं समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजन कमिटीला धन्यवाद देतो. धन्यवाद डीजे. चला चला स्पीडअप करा प्लीज. मॅन ऑफ द मॅच रुपेश